नमस्कार. ब्राह्मण वेशधारी अर्जुन आणि पांडव द्रुपद राजाच्या म्हणजे पांचाल नदेशाच्या दरबारामध्ये द्रौपदीच्या स्वयंवरासाठी आलेले आहे. द्रुपदाचा पण फार विचित्र आहे. तिथे पाण्यात बघायची प्रतिमा वर फिरणाऱ्या माशाची आणि त्याच्या डोळ्याचा वेध घ्यायचा आहे. अनेक राजे या त्या ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये अयशस्वी ठरलेले आहेत. एक राजपुत्र उठतोय, राजा उठतोय आणि तो आपल्या हाती धनुष्यबाण घेऊन माशाचा वेध घेणार आहे. आणि तेवढ्याच वेळात द्रौपदीकडे बघत कृष्णानं नकार दिलाय आणि द्रौपदी थांबा असं म्हणतेय आणि ती सांगतेय मी हा पण जिंकला तरीही एका सूतपुत्राशी विवाह करणार नाही आणि इथे कर्णाचा पुन्हा एकदा अपमान होतो आहे त्याची जाणीव ज्याला सूतपुत्र असल्याची करून दिली जाते. इथे कर्ण दुखावल्याचं कर्णाचे प्रेमी सांगतात की असं म्हणावं का म्हणजे ज्यांना वाटतं ना द्रौपदीने कर्णाला दुखावलंय आणि त्याचा अपमान केलाय त्यांना मला एक सांगायचंय, अरे पुरोगामी वळवळणाऱ्या किड्यानो, द्रौपदीने कर्णाला नाही म्हणून आपल्या निवडीचं स्वातंत्र्य अबाधित राखलं होतं. तिलाही कोणासोबत विवाह करावा याचं स्वातंत्र्य होतं. मग पुन्हा हे पुरोगामी किडे वळवळतात आणि म्हणतात की स्वयंवर काय होतं, मग स्त्री का जिंकण्याची वस्तू होती का? तर अजिबात नाही. तिच्या सन्मानाचाही विचार होत होता आणि पराक्रमाचाही विचार होत होता. माशाचा डोळा फोडायचा आहे हा पण होता, पण द्रौपदीला आवडणाराच तिने निवडावा ही अट देखील होती. म्हणून द्रौपदीने कर्णाला नाकारलं. आणि आत्तापर्यंतच्या सगळ्या कथांच्या मध्ये तुम्हाला हेच दिसेल. रुक्मिणी हरणाचा प्रसंग काय? आत्ताही त्याच्या काही कविता येतात. रुक्मिणीचा पती म्हणून शिशुपालाची निवड केली गेली होती. महाराजा रुक्मिणीचा पती म्हणून शिशुपालाची निवड केली होती. आणि आता ही त्या श्लेष साधणाऱ्या कवितांच्या मधून सांगितलं शिशुपाल नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. शिशुपाल नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही, पण कृष्ण नवरा असेल तर मी त्याला नवरा म्हणून स्वीकारायला तयार आहे, मी त्याची नवरी व्हायला तयार आहे. हा रुक्मिणीचा निवडीचं स्वातंत्र्य होतं हे लक्षात ठेवा. तिनं स्वतःला पती निवडला आणि कृष्णाला बाध्य केलं की मला पळवून ने. कृष्णाची बहीण सुभद्रा तिचं काय झालं? बलरामानी सुभद्रेचा विवाह दुर्योधनासोबत करण्याचं योजलेलं होतं. दुर्योधनाच्या सोबत सुभद्रेला दुर्योधनाच्या सोबतचा विवाह मान्य नव्हता. तिचं प्रेम अर्जुनावर होतं म्हणून अर्जुनाला बोलावून सुभद्रेचं हरण करायला लावलं. सुभद्रेलाही आपला पती निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. सीतेच्या स्वयंवरामध्ये असा पण ठेवला गेला होता की ते फक्त भगवान रामचंद्रच पूर्ण करतील आणि त्या पणानंतर सीतेनंही रामचंद्रांना स्वीकारलेलं होतं. तिथे निवडीची संधी होती. पाठोपाठ रामाच्या भावासोबतच सीतेच्या चुलत बहिणींचा विवाह देखील करून देण्यात आला होता. त्यांनाही निवडीचं स्वातंत्र्य होतं. स्वयंवराच्या मधून राजकन्यांना वर निवडीचं स्वातंत्र्य दिल्या जात होतं. हेच या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होतं. इथे द्रौपदीच्या कथेत सुद्धा तेच घडतंय. कर्ण धनुष्य उचलतोय, प्रत्यंच्या ताणतोय आणि द्रौपदी सांगते नाही, मी हे स्वीकारणार नाही. आणि इशारा असतोय कृष्णाचा. इथे प्रवेश झालाय त्याचा. आता खेळाला सुरुवात झालीय. आता खऱ्या खेळाला सुरुवात झालीय. त्याला तो लगेच इशारा करतोय, बाई नाही, हे तुझ्या कामाचं नाही आहे, इथे जायचं नाही आहे आपल्याला, तुझ्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. आणि कृष्ण तर द्रौपदीला कृष्णे या नावाने बोलवतोय. ते नातं काय कळणार नाही. लोक गाण्यात म्हणतात सखी भगिनी शोभे कृष्णाला, असलं काही गाणं बिणं सगळं असतं. बोट हरीचे चिरले कशाने तरी, मग द्रौपदीनं बहीण म्हणून तो धागा बांधला आणि त्या धाग्यातून
त्या धाग्याचं करणं म्हणून त्यानं तिच्या वस्त्रहरणाच्या वेळेला प्रचंड साड्या दिल्या, धाग्या इतक्या साड्या तिच्या अंगावर दिल्या, हे सगळं आपण म्हणत असलो तरी तो तिला सखी म्हणतोय, तो तिला कृष्णे म्हणतोय. द्रौपदी त्याच्या आयुष्यातला असा एक घटक आहे ना ज्याच्यावरती कृष्ण सुद्धा प्रेम करतोय आणि द्रौपदी सुद्धा त्याच्यावर विसंबून आहे. अशी भक्ती आहे ना ती, त्या भक्तीचा आपण अंदाजच लावू शकत नाही. म्हणजे नुसती बहीण नाही आहे, नुसती सखी नाही आहे, नुसती भक्त नाही आहे, ती सगळं आहे. ती सगळ्याचं पॅकेज आहे, बंडल ऑफ श्रद्धा. ती श्रद्धेचं एक पॅकेज आहे. आणि म्हणूनच द्रौपदीच्या मागे कृष्ण म्हणून सारखा कृष्ण आहे. तिच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आहे. अगदी अक्षय पात्र देतोय, तिच्यासाठी धावून येतोय, सगळं करतोय, कारण तेवढा जीव द्रौपदीनं देखील कृष्णाला लावलेला आहे. आता या द्रुपदाच्या दरबारामध्ये जेव्हा कर्ण बाण उचलतोय तेव्हा द्रौपदी त्याला नाकारते, सांगते की नाही जमणार, आणि तोच धनुष्यबाण ब्राह्मण वेशातला अर्जुन उचलतो. बाकी कोणालाही माहित नसतं हे अर्जुन आहे म्हणून, कोणालाही, राज्यातल्या त्या दरबारातल्या कोणाला माहित नाहीये की हा अर्जुन आहे. अर्जुन धनुष्य उचलतो, प्रत्यंच्या चढवतो. यतिवेशातल्या ब्राह्मण वेशातल्या अर्जुनाला बघून कृष्ण मंदस स्मित करतो. द्रौपदीकडे ही आश्वस्त नजरेनं बघतो आणि तिला सांगतो की हाच तो जो तुझ्यासाठी निवडलेला आहे. अर्जुन तर धनुष्यबाणाच्या विद्येमध्ये अत्यंत वाकबगार, अत्यंत हुशार, अत्यंत चतुर आणि प्रचंड विद्वत्ता असलेला व्यक्ती, प्रचंड शौर्य असलेला व्यक्ती. तो बरोबर पाण्यात प्रतिबिंब बघून माशाचा डोळा वेधतो आणि दरबार ब्राह्मण पुत्राचा जय जयकार करू लागतो. आता द्रौपदी या ब्राह्मण पुत्राला स्वीकारणार, एक राजाची कन्या ब्राह्मणाची बायको होणार, आणि हे आपल्याला जमलं नाही हा विचार तिथे उपस्थित असलेल्या ज्या क्षत्रियांच्या आणि राजाच्या मनामध्ये येतो. ते सगळेच अर्जुनासोबतच्या द्रौपदीच्या विवाहाला विरोध करतात. ते म्हणतात हे चालणार नाही, असलं आम्ही मान्य करणार नाही. कसं होऊ शकतं असं की एक ब्राह्मण एका क्षत्रिय कन्येला वरून घेऊन जाईल. आणि मग काही जण अर्जुनासोबत युद्ध करायलाही सरसावतात. आपापले शस्त्र उचलली जातात आणि अर्जुनासोबतच्या असलेले त्याचे चारही भाऊ अर्जुनाच्या साह्यार्थ धावून येतात आणि त्यांचा पराक्रम बघून त्या दरबारातल्या एकाचीही हिंमत होत नाही की यांना विरोध करतील. अजिबात हिंमत होत नाही. पण गंमत अशी की तिथे कोणाला कळतही नाही की हेच ते हस्तिनापूरच्या माजी सम्राट पंडूंचे 5 पुत्र आणि त्यांची आई नसतेच सोबत, ती घरी असते, तिथे थांबलेली जंगलामध्ये कुटीमध्ये आपल्या थांबलेली असते. हे कोणाच्याही लक्षात येत नाही. एका ब्राह्मण पुत्राच्या वेशात आलेल्या अर्जुनाला वरमाला घातली जाते आणि अर्जुन ती द्रौपदी घेऊन आपल्या भावासह आपल्या मातेकडे जातो आणि मातेला म्हणतो, आई बघ मी आज काय जिंकून आलोय. मागे न बघता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आई आज्ञा देते, जे आणलंयस ते 5 भावात वाटून घ्या. हे काय बोलली आई असा प्रश्न पडतो. सगळेच अवाक होतात. यावर अनेक चर्चा होत आलेल्या आहेत, अनेक वाद होत आलेले आहेत. त्या वादांचीही चर्चा करणार आहोत. हे असं का घडलं असावं याचीही चर्चा करणार आहोत, पण पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.